कलिंगड भरपूर पद्धतीने आवक आहे आणि रेट आता 10 ते 12 रुपये आणि कमीत कमी ह्या युद्धामुळे इतका परिणाम झाला या मार्केटमध्ये की जेणेकरून आवक इतकी भरपूर वाढली आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा शेतकरी राजाचं नुकसान आहे. हे कलिंगड 40-50 रुपये विकत होतं तर 30 कलिंगड आता 20-25 रुपयेवर आलं आणि ही कलिंगड 25-30 रुपये किलो विकत होतं, ही कलिंगड 10 ते 12 रुपयेवर आलं. दरवर्षीप्रमाणे काय यावर्षी गोडवा जरा गुढीपाडवाचा कमी झाला असं मला वाटतं. हे 100% गुढीपाडव्याला हे आता ईदमुळं वगैरे थोडं फार गिराईक येतंय. आता ईद संपली ना तरी परत आता शेतकऱ्यांचं आतून नुकसान होणार. आवक तर वाढणारच आणि सगळ्यात महत्वाचा फटका जी वस्तू ती जे टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर 40, 41, 38 ही जे टेम्परेचरला हे कलिंगड थांबत नाही. 2 दिवसात 3 दिवसात जर नाही काढलं तर माल खराब होऊन जातो. त्या कमीत कमी 350-400 गाडीची आवक. पिवळ्या कलिंगडची काय खासियत आहे? पिवळ्या कलिंगड्याला सगळ्यात ज्यादा मिठाच ज्यादा आहे, स्वाद चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते कलिंगड्याला म्हणजे असं खाल्लं ना तर काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतंय, असं नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतंय, एक आईस्क्रीम खाल्ल्यासारखं वाटतंय. खरंच ते युद्ध बंद व्हावं, शांततेत राहावं, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, सगळ्यांना ही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, व्यापाऱ्यांना 2 पैसे मिळावं, गिरायकांना 2 पैसे मिळावं.